विश्वास दाखवलाय शुभम वरती. स्ट्राईकला खेळाडू पाहायला मिळेल. आपण पाहिलं तर झैद बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील शुभम जाधव. पहिला बॉल सामन्याचा. पहिला चेंडू वेगवान अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल. ज्याच्या वेळेला शोएब परदेशी यांच्या हातामध्ये 20वा घेणारा बॉल राहिला. पहिला चेंडू निर्धाव, एकही धाव इथे येणार नाहीये. वेगवान गोलंदाज आहे, महत्वपूर्ण गोलंदाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. नाव आहे त्याचं शुभम जाधव. माणगाव एक्सप्रेस या नावानं मला का संबोधलं जातं ना, त्याचं उत्तम उदाहरण. पंचांचा निर्णय अंतिम राहील. विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून आवाज द्यायचा नाहीये, विनंती असेल. रफिक भाई परदेशी ते उपस्थित राहतात, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा बॉल, चुका आणि भेदक टप्पा पाहायला मिळेल. हा चेंडू सुद्धा इथे निर्धाव. चेंडू झालेत आतापर्यंतचे आपण पाहिले तर 2 आणि दोन्हीही चेंडू मध्ये एकही धाव इथे खर्च केली नाहीये शुभमने. जाईद अशा एक महत्वाच्या फलंदाजाला थांबवण्याचं काम त्याने केलंय. पुढचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय चेंडूच्या खाली. मोहसिन येतील. एक चांगल्या पद्धतीचा झेल इथे टिपला गेला. पहिला धक्का. कॅमेरामॅन, मास्टर कॅमेरामॅन परेश यांना विनंती करेन आपण येऊया व्यासपीठाकडे, जिथे मान्यवरांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती इथे होतोय. धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित राहिलात. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं परेश आम्ही आभार मानतोय आणि त्याच वेळेला हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सरफराज भाई परदेशी यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती फहदजी करबेलकर आणि त्यांचे साधी सहकारी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. संघाची धावसंख्या आतापर्यंत एकही नाहीये. 3 चेंडू झालेत, एक फलंदाज बाद झाला. एक मोठा धक्का पाहायला मिळाला टीम चांडवेला. एक आपण पाहतो पल्लू स्किप करण्याचा प्रयत्न राहिलाय. ज्याच वेळेला वेगानं थ्रो पाहायला मिळाला. खराब फेकी तेवढीशी राहिली आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर पाकने केलेली चूक आणि त्याचा फायदा या 2 फलंदाजांना. एक धाव इथे मिळेल. या एकेरी धावेनं सुरुवात होतीये. श्री गणेश अकाउंट ओपन होते, खातं खुललं जात आहे. ते म्हणजे जन्नत 11 चांडवे या संघाचं. या एकेरी धावेच्या साहाय्याने अकाउंट ओपन झाले. 4 चेंडू झाले, एक धाव फलकावरती आतापर्यंत आली आहे. 4थ्या चेंडूवरती इथे शुभमने मात्र एक धाव खर्च केलेली पाहायला मिळेल. आता मा झाले स्ट्राईकला. इथे फटकेबाजी पाहायला मिळेल का? चांगल्या पद्धतीचा बॉल राहिला. बाट्यानी बॉलचा संपर्क नाहीये. 5वा चेंडू सुद्धा इथे निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी शुभम जाधव याची पाहायला मिळतीये. षटकातील बॉल क्रमांक आपण जर पाहिला ना तर हा 6वा बाकी राहिला. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथे येणं बाकी राहील पहिल्या षटकातील, जिथे पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवरफुल बॉलिंग आता शुभम जाधवची बघायला मिळतीये. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला येऊन फ्रंट फुटला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला चेंडूच्या खाली. आदिल गजे की मोहसिन, आणि शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान होताना पाहायला मिळेल. जिथे मात सारख्या निर्णायक खेळाडूचा इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. प्रयत्न मोहसिनचे चांगले राहिले होते. शेवटच्या क्षणी हार हाती येताना पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला बॉल इथे धरतीला दान झालाय. मिळतील 2 धावा. दुहेरीच्या अंकाने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती पहिल्या षटकाची. सांगता 7 जूनचा खेळ संपल्यानंतर 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतील. शुभमचं हे पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. त्या षटकामध्ये आल्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा.
संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती. सामना 5 षटकांचा राहील आणि जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. रिषभ आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीचा बॉल राहिला. टप्पा पडल्यानंतर लगेचच एसटी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू आणि हा बॉल पहिला डॉटरला. गोलंदाजाचं नाव आहे रिषभ, ज्यानं मागच्या मॅच मध्ये सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली होती. तब्बल 5 चेंडू मध्ये एक फलंदाजाला बाद करून एकही धाव त्यांना खर्च केली आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहतोय फैसल, एक महत्वाचा खेळाडू, त्याला सुद्धा थांबवलंय पहिल्या बॉलवरती. लो फुलटॉस बॉल होता. पाट्यानी बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये. ज्यावेळेला बॅटच्या खालच्या दिशेला बॉल लागला आणि बॅटवरती बॉल आल्यानंतर थोडी का होईना बॅट आपण पाहिली ना तर एक दिशा चेंज करणारी पाहायला मिळाली. बॅट फिरली हातातून आणि त्याच कारणाने का होईना इथे बॉल मिडल बॅट झाला नाहीये. इथे सुद्धा आपण पाहिलं ना तर एकदम मेल एकेरी धावेच्या सहाय्याने संघाची धावगती मात्र पुढे सरकेल. पोहोचेल ती आतापर्यंत 4 या आकड्यावरती. तिसरा बॉल रिषभचा. चांगल्या पद्धतीचा बॉल राहिला. अलाउन द कार्पेट वेगानं बॉल चाललाय. ज्याच वेळेला लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आदेश सोनार येथील बॉलच्या खाली बॉलची फेकी सुद्धा करतील. तदोर मात्र दोन्ही फलंदाजांनी इथे सुद्धा एकच धाव घेण्याचा निर्णय घेतला. माझने का बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये जिथे ते क्वालिफायचे मॅच खेळत होते. त्यांनी क्वालिफायच्या मॅच मध्ये 55 धावांची एक आग ओकणारी खेळी त्याची बघायला मिळाली. पण आता सुद्धा त्याच थाटणीची तो बॅटिंग करेल का हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. मोठा फटका डीपेसला खबरच्या दिशेला उडवला. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. इथे दुसरा धक्का. बॅट्समन आपण पाहिलं तर फैसल मैदानाच्या बाहेर आले आणि त्याच वेळेला श्वेब मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती, जिथे दुसरा षटक रिषभचा मार्ग असतं आणि त्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये आला 2 धावा, एक बॅट्समन आउट होताना पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी रिषभची, ज्यानं इथे या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. शुभमने पहिल्या षटकामध्ये एक विकेट प्राप्त केला, एक षटक त्याने वैयक्तिक हाताळलं आणि त्याच वेळेला 3 धावा त्यानं आपल्या षटकामध्ये खर्च केला. पण आता आपण पाहिलं तर रिषभ सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. षटकातील बॉल क्रमांक 5. स्ट्राईकला फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये येतील. आपण पाहिलं तर शुएब, ज्यांच्या बॅटमधून आज दूर दूरवरचे षटकार सातत्यानं बघायला मिळाले होते. हा बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर राहिला. त्याच वेळेला पंचांचा इशारा वाईट बॉल चालला. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जाते आणि अवंतर स्वरूपानं संघाची जी धावगती आहे ना ती मात्र पुढे सरकताना बघायला मिळेल. पोहोचेल संघाची धावसंख्या तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या जातील. षटकातील पुढचा बॉल. रनअप मध्ये तेवढासा प्रॉब्लेम, इथे थांबले. जोखीम उचलण्याचा निर्णय नाहीये, हे हा निर्णय एकदम अचूक राहिला तो म्हणजे रिषभ यांचा. कारण की ज्या वेळेला रनअप चुकला, पुन्हा जर इथे कुठेतरी वेगळी ताकद वापरण्याचा प्रयत्न केला आणि बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न केला ना तर कुठेतरी एक वेगळ्याच लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू जाऊ शकतो. थांबले, पुन्हा नव्यानं सुरुवात केली आहे. हा ट्रॅकर बॉल अडवा, बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाही. स्क्वेअरच्या दिशेने वेगानं चालला. येथील बॉलच्या खाली कुणाल सुतार, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, चांगली फेकी सुद्धा त्यांची राहिली आणि त्याच वेळेला तिथे 2 धावा सुद्धा चांगल्या पद्धतीने इथे कंप्लीट केला जन्नत 11 चांडवे संघाच्या 2 फलंदाजच्या माध्यमातून. आणि या
दोन धावेच्या सैन्य संघाची धाव संख्या ही मात्र 8 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळेल. 8 धावा फळकावरती षटकातील अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी राहिला. शेवटचा बॉल दुसरा षटक मार्ग असता. रिषभ बॉलिंग मार्क वरती, समोर शोएब आहेत. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, निहाल बॉलच्या खाली चांगली फिल्डिंग राहिली आहे तिथे. आणि त्याच वेळेला तिथे आपण जर बघितलं ना तर एकही धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक इथे दुसरा संपुष्टात आला. 12 चेंडूची इथे सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावगती पोहोचली 8 या गड्यावरती. 2 षटका अखेर धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. आणि अजूनही आपण पाहिलं ना चला सामन्याला सुरुवात करा. जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला सामोरे जाऊन आपण सामन्याला पुन्हा सुरुवात करूया.
षटकातील शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल रिषभला. आणि हा शेवटचा चेंडू सुद्धा निर्धावाला आहे. बारा चेंडू झालेत. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. चला स्पीड बघा. बराचसा या मॅच साठी वेळ खर्च झाला. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी राहील. पुन्हा एकदा माणगाव एक्सप्रेस येईल जिथे सुसाट ते सुटताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये त्यानं 3 धावा खर्च केला. आता पुन्हा इथे तिसऱ्या षटकासाठी स्वतः आलेत. बॉलिंग मार्क वरती शुभम जाधव पाहायला मिळतील जिथे तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं असणार आहे षटक समोर आहे. त्याच्या माज संघाची धावसंख्या 8. हा पहिला बॉल. आपल्या फॉलोथ्रो मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न जसवय त्यांच्या अवाक्याच्या बाहेर राहिल्यानंतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये मोहसिन नदाबाद तिथे बॉलला थांबवतील. बॉलची फेकी करतील ना तर दूरवरती ते 1 धाव इथे येताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि त्याच वेळेला टीमची धावसंख्या पोहोचेल ती मात्र 9 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. आता स्ट्राईकला आलाय शोएब. मोठा फटका इथे हल्ला चढवलाय शुभम जाधव वरती. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार इथे आला. इथे एक मोठा फटका शोएबच्या बॅट मधून आलेला बघितला आपण. आणि अशा पद्धतीची मोठे फटके येणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने टीम जन्नत 11 सांडवे संघासाठी एक मोठा षटकार बघायला मिळाला. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा फळकावरती आला. ऑन साईडला चांगल्या पद्धतीचा फटका राहिला. आदिल गजगे बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग करतील. बॉलची फेकी करतील. तद्वरती ते मात्र आपण पाहिलं ना तर 1 धाव कंप्लीट केली जाते. केर धावेच्या साह्यानं संघाची धाव कधी पोहोचेल ती मात्र 16 या आकड्यावरती. 16 धावा फळकावरती लागतात. तिसरं षटक मार्ग असतं शुभमचं ज्याने 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्ची घातलेला पाहायला मिळाला माणगाव संघाच्या बाजूने. जिथे अमीर 11 सुपर सिलेक्टर माणगाव हा संघ खेळपट्टीवरती खेळत आहे. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा मोठा फटका इथे सजवला. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दूरवर त्याच्या बाटमधून आक्रमक खेळ यायला सुरुवात झाली. षटकार आलाय. हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा राहील व्हाईट बॉलचा आणि त्याच वेळेला अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जातं. अवंतर स्वरूपानं संघाची धावगती ही मात्र पुढे सरताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या 23 धावा. 23 धावा फळकावरती येताना पाहायला मिळतील. शुभम सारख्या महत्वाच्या गोलंदाजावरती आता हल्ले चढवले म्हणजे टीमच्या सरसेनापतीवरती आता वार करायला सुरुवात झाली आहे. 2 षटकार त्यानं खर्च केले. 2 सिंगल 1 वाईड अशा 15 धावा आतापर्यंत खर्च केलेत एकटा शुभमने. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती येताना पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इनसाइड एज आणि ज्या वेळेला बॉल सरळ थेट गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार ज्या वेळेला आपण म्हणतो ना की अप्रतिम फटका पाहायला मिळाला ज्या वेळेला बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर बॉल सीमारेखेच्या बाहेर. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. जी धावगती येणं गरजेचं होतं ना त्या धावा आता यायला सुरुवात झाली आहे.
बरंच महागड षटक आता शुभमचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकाचा, खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा. बाटनी बॉलचा संपर्क राहिला नाहीये, ब्लाइंड स्ट्रोक राहिला, एकही धाव न येता संघाची धावसंख्या आता स्थिरावल्यानंतर 27 या आकड्यावरती. चेंडू झाले आतापर्यंतच्या 18 संघाची धावसंख्या 27. अजूनही या मॅच मध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 12 चेंडू अजूनही येणं बाकी असणार आहे. ज्या वेळेला आपण पाहिलं तर 3 षटकाखेर संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि पहिल्या षटकात 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा. जे लाईनमॅन व्हॉलेंटियर आमचे चेंडू उपलब्ध करून द्या. तो चेंडू गेलाय सीमारेखेच्या बाहेर. पतकरवेलकर मित्रमंडळ चॅम्पियन ट्रॉफी जुने माणगाव 2023 या स्पर्धेचा आजचा आपण पाहतोय अंतिम दिवस आणि ही पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका बाजूला महत्वाचा संघ जन्नत 11 चांडवे, एका बाजूला आपण पाहतोय अमीर 11 सुपर सिलेक्टर माणगाव. चला टीम मीटिंग नको, स्पीडअप घ्या विनंती असेल. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अफाक तांडेकर महत्वाचा गोलंदाज इथे बॉलिंग मार्क वरती बघायला मिळेल. त्याच्यावरती इथे आता आपण पाहिलं तर टीमने विश्वास दाखवलाय. अफाक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील चौथ्या इथे षटकासाठी, जिथे चौथं षटक कशा पद्धतीचं असेल. 27 धावा आतापर्यंत आल्यात 18 चेंडू मध्ये. एक चांगल्या पद्धतीची धावगती, एक सन्मानजनक धावसंख्या जी उभारणं गरजेचं होतं ज्या वेळेला टीम जन्नत 11 चांडवे संघ खेळतात. आता बॅटिंग करत असताना ही जी जोडी आहे ना ती म्हणजे शोएब आणि माज, ही जर शेवटपर्यंत टिकून राहिली तर एक 50+ धावा जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 50 ते 60 हा आकडा जरूर गाठला जाईल यात मात्र शंका नाहीये, कारण की हे 2 महत्वाचे फलंदाज आहेत. त्यांच्या बॅटमधून सातत्याने आक्रमक खेळी आपल्याला बघायला मिळाली आहे. अफाक सज्ज होतील षटक क्रमांक इथे 4 साठी. हा पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, अफाक दांडेकर वरती हल्ला चढवला, बॉल आउट ऑफ द पार्क, दूरवरचा षटकार. धाव फळकावरती लागल्या जातात. पुन्हा एकदा सामन्यामध्ये जिथे सुरुवात होईल, जिथे अफाक याच्यावरती पहिला चेंडूवरती षटकार आलाय. दुसरा 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 दूर 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 वरचा
शोएबच्या बॅट मधून आक्रमक फटका, षटकार. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. अप्रतिम फटकेबाजी आता शोएब मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅकचे 3 सिक्स इथे येतील का? अफाक दांडेकर याच्यावरती हल्ला चढवला जाईल का? हा चांगला बॉल राहिला. इथे बाटांनी बॉलचा संपर्क नाहीये. चांगल्या पद्धतीचं कमबॅक पाहायला मिळेल आणि हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा अफाक चालला. कमबॅक त्याचा राहील. या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी त्यानं पुन्हा नव्यानं निर्माण करून दिली. 39वा धावफलकावरती आला. अजूनही या मॅच मध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिला पहिल्या या चौथ्या षटकातील. चौथं षटक आहे अफाकचं हे वैयक्तिक पहिलं षटक आहे. त्या षटकामध्ये 3 मध्ये आतापर्यंत 12 आला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. हा चौथा बॉल. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर राहणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉलचा अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलंच जाते आणि त्याच वेळेला अवंतर स्वरूपानं संघाची धावगती आहे ना ती मात्र धावफलकावरती पुढे सरकेल. पोहोचेल 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती लागतात. 40 धावा जरूर इथून आल्यात पण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. हे येणारे 3 चेंडू आहेत ना ते कशा पद्धतीचे आणि कोणत्या थाटणीचे असेल हे आपल्याला खऱ्या अर्थानं बघायचं आहे. वाईट बॉल आलाय. पुन्हा कमबॅक करेल का अफाक या मॅच मध्ये? हा चांगला बॉल राहिला. फटका फसलाय चेंडूच्या खाली. अफाक पोहोचतील का? वेगानं प्रयत्न राहिलेत. शेवटच्या क्षणी हार हाती आली आहे. ज्याच वेळेला कुणाल सुतारांचा बॅकअप मिळेल. तिथे 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट केलेल्या बघायला मिळतील. या 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावगती पुढे सरकेल आणि त्याच वेळेला पोहोचेल टीमची धावसंख्या. आतापर्यंत 42वा धावफलकावरती आलात. 42वा धावफलकावरती आहे अफाकने आतापर्यंत. आपण जर विचार केला तर 15 धावा अफाकने सुद्धा खर्च केल्यात आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे त्याच्या या चौथ्या षटकातील. टीमची धावसंख्या 42 वरती पोहोचली आहे. एक मोठं टार्गेट या खेळपट्टीवरती बघायला मिळेल. यातील मात्र शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाइड घेतल्यानंतर बॉल थांबला तिथेच. त्याच वेळेला यष्टीरक्षक शोएब परदेशी बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. एक धाव इथे जरूर मिळाली आणि त्याच एका धावेवरती समाधान मांडण्याचा प्रयत्न नाही राहिला. 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न चालू केला. 3 मिळाल्या. चौथीचा प्रयत्न आणि त्याच वेळेला तब्बल 4 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेल्या बघायला मिळाल्या. जिथे सर्कल मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव होती तिथे धावांची चोरी. आज दिवसाढवळ्या धावांची चोरी पाहायला मिळेल. तब्बल 4 धावा इथे कंप्लीट केल्यात. या 4 धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती बघायला मिळेल. 46 धावा धावफलकावरती लागतात. षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी राहिला. अफाकला आता फिल्डिंगची साथ मिळत नाहीये. त्याच वेळेला आपण पाहतोय अमीर नदाब संघाचे संघ मालक आहे. थोडी नाराजी व्यक्त केली जाईल कारण की ज्याच वेळेला अशा पद्धतीची फिल्डिंग अपेक्षित नाहीये टीम सुपर सिलेक्टर माणगाव या संघाच्या बाजूनं. आज अमीर 11 माणगाव या संघाने खेळत अमीर नदाब टीमचे संघ मालक आहेत. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील अफाक. या शेवटच्या चेंडूवरती कमबॅक त्यांचं राहील का? आणि हा शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपाचा एकही धाव न देणारा राहिला. डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 संपुष्टामध्ये आणि 4 षटकाखेर टीमची धावसंख्या तब्बल 46 या आकड्यावरती पाहायला मिळाली. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक अजूनही येणं बाकी असणार आहे. लास्ट ओव्हर कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे आपण जरूर बघूया. त्याआधी ऐकूया डीजे अविनाशना.
सुरुवात होईल, जिथे बॉलिंग मार्कवरती आपल्याला महत्वपूर्ण गोलंदाज बघायला मिळतील. त्यांचं नाव आहे भारत डाकवल. एक एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अनुभव बराचसा पाठीशी आहे. एक्सपिरियन्स पाहायला मिळेल भारत डाकवल यांचा. पुढचा बॉल, पहिला चेंडू इनसाइड एज बॉल हवे मध्ये, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पळताना पाहायला मिळाले. अप्रतिम झेल इथे टिपलाय. महत्वपूर्ण खेळाडू. इथे अजून एक धक्का मासच्या स्वरूपाचा टीम चांडवे संघाला. संघाची धावसंख्या 46 धावा आणि 46 आकड्यावरती मासच्या स्वरूपाचा एक मोठा धक्का. भारत डाकोल मी म्हणतो होता ना, अनुभव त्यांच्याकडे बराचसा, अचूक त्यांच्याकडे टप्पा, भेदक त्यांची गोलंदाजी आणि लाईनची परफेक्ट आहे ना, ती त्यांनी पकडली ना तर येणारा प्रत्येक फलंदाजाला ते कोड्यात टाकतात. एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोलंदाजी त्यांची सातत्याने राहिली आहे आणि ती गोलंदाजी आता कशा पद्धतीने होईल ना हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. फिल्डिंग युनिटमध्ये काहीतरी परिवर्तन करण्याचा मानस धडस त्यांचा चालू आहे का? क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीचं सजवण्याचा प्रयत्न चालू आहे. षटकातील दुसरा बॉल पाहायला मिळेल. भारत डाकवल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. पहिली सफलता पहिल्या बॉलवरती प्राप्त केली आहे त्यांनी. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ यष्ट्यांच्या समोर भेटला. फलंदाज लेग बिफोर च्या स्वरूपाचा दुसरा अजून एक धक्का. बॅक टू बॅकच्या 2 विकेट्स आपल्या नावावरती इथे केल्या जातील. गेल्या पावली सिकंदर याला यावं लागेल, पुन्हा त्याच पावलाने मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या 46 आणि पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 विकेट्स आपल्या नावावरती केलं. त्याचं नाव आहे भारत आणि आता बॅक टू बॅकची तिसरी विकेट तो आपल्या नावावरती करेल का? या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये तो आपल्या नावावरती करेल का हे आपल्याला बघायचं. बरीचशी प्रश्नांची उत्तरे हा एक बॉल देईल की इथे या स्पर्धेमध्ये भारत डाकवल या खेळाडूचं वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळेल.
संघाची धावसंख्या झाली आहे 57 आणि 58चं टार्गेट आहे. येणारे 30 चेंडू 58 धावेची गरज असणार ती म्हणजे अमीर 11 सुपर सिलेक्टर माणगाव या टीमला. आणि या 30 चेंडू मध्ये 58 धावा पार करण्यासाठी शुभम आणि आदिल हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेत. पण हे फलंदाज कशा पद्धतीचा खेळ करतील हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण जातोय माझे सती समालोचक यासीन सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. हॅलो. 58 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी अमीर 11 सुपर सिलेक्टर माणगाव या संघाला. जन्नत 11 चांडवे या संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावा इथे उभारल्यात आणि 58 धावांचं लक्ष ठेवलंय. 30 चेंडू आणि 58 धावा जवळजवळ आपण पाहतोय 12 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय शुभम जाधव आणि त्याच्या साथीला नेहमीप्रमाणे आदिल गजगे. आणि गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय माज ठाणगे. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. आणि कॅमेरामॅनच्या बाजूला बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण खाली यावं. कॅमेरा हलतोय. साइड कॅमेरावरती जे बसलेले प्रेक्षक आहेत वरती त्यांना विनंती है कि खाली या. चलिए दोस्तों हम मैदान में चलते हैं जहां पे पहला ओवर लेके आए हैं मास ठानगे. पहले ओवर की पहली गेंद और शुभम जाधव ने उसे मिड विकेट की दिशा में खेलकर अपना अकाउंट ओपन किया है और अपने टीम का भी खाता खोला है. जीतने के लिए 58 रनों की जरूरत. एक मजेदार मैच हमें यहाँ पे जरूर देखने को मिलेगा. ऐसी अटकलें यहाँ पे लगाई जा रही है. जी हाँ, बहुत ही कमाल का हुक, शानदार स्ट्रोक. थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन. सात रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. आदिल गजगे ने इस छक्के के सहायता से आगाज किया है, अपनी पारी की शुरुआत की है, अपना अकाउंट यहां पे ओपन किया है, अपने हाथ खोले हैं, अपने इरादे स्पष्ट किए हैं. इस तरह से जब भी शुरुआत होती है तो बल्लेबाजों का आत्मविश्वास चरम पर होता है. बल्लेबाज पहले ही इरादा बनाकर आए हैं. ऐसा लग रहा है कि इस मैच को हमें जीतना है. ये मैच बहुत ही कीमती है. जी हाँ, इस मरतबा गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ कट होकर जा रही थी, उसे मात्र ढीले हाथों के साथ खेला था. गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर. धीरे धीरे 4 रन के लिए. भी टीम के लिए बहुत ही क्रूशल मैच है, इंपॉर्टेंट मैच है. इस मैच को अगर जीतेंगे तो मेगा फाइनल खेलने का मौका मिलेगा और इसी वजह से ये मैच देखने के लिए देखिए तमाम क्रिकेट के दीवाने भी बहुत ही उत्सुक और ऊर्जित अवस्था में है. 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है. 11 रन स्कोर कार्ड पर. आदिल एक छक्का और एक चौके के सहायता से स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं. इस मरतबा मनोवैज्ञानिक दबाव माज ठानगे के ऊपर. ऑप्शन के बाहर ललचाने की कोशिश थी और बल्लेबाज के शरीर से दूर रखने की कोशिश थी मास की, मगर ऑप्शन के बहुत ही ज्यादा बाहर भटकने की वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया था. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन. 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, ऑन द राइज उसे खेला था, मगर जाहिद अंतुल मिड विकेट की दिशा में हमेशा की तरह चौकन्ने, चुस्त और फुर्तीले तेजी के साथ उस गेंद पर उन्होंने दौड़ लगाई. उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से बल्लेबाजों ने अपने कदमों के ऊपर रोक लगाना मुनासिब समझा.
इससे 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 13 रन। 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी। हर ओवर में तकरीबन 11.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि पहले ओवर में 13 रन बन चुके हैं। मगर ये पहला ओवर 30 गज के दायरे का है। इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनने की संभावना होती है और अपेक्षा भी की जाती है। यह अपेक्षा की जाती है, आशा की जाती है कि पहले ओवर में 15 से 20 रन आएंगे। कुछ हद तक यहाँ पे अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा। माज ने 2 गेंदों में मात्र सिंगल रन खर्च किए हैं। इस बीच लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद थी, उसे देखा परखा और जाने दिया और अंदाजा सही निकलता हुआ बल्लेबाज शुभम जाधव का। अंपायर जी ने हमारी तरफ रुख किया और वाइड का इशारा किया है। वाइड +1, कुल मिला के 2 रन यहाँ पे मुफ्त के मिलेंगे और इन अतिरिक्त रनों के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। माज अपने आप से नाराज, क्योंकि पहले ओवर में विकेट चटकाने की बहुत बड़ी जिम्मेदारी उनके ऊपर सौंपी थी। उनके कैप्टन ने भरोसा किया था, मगर अब तक यहाँ पे 15 रन खर्च कर चुके हैं। इस बीच फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, डी पॉइंट तैनात किया है, उसी के साथ एक लॉन्ग ऑन के फील्डर को सर्कल के अंदर तैनात किया है। जी हां, इसमें दबा फिर से एक बार अच्छी गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में। इमरान सर, अच्छी फील्डिंग, मगर उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन यहाँ पे चुरा लिया। अपने छोर बदलकर अपने साथी बल्लेबाज शुभम जाधव को खेलने का मौका दिया है आदिल गजगे ने। आदिल पहुंचे 12 पर, शुभम खेल रहे 1 रन पर। टीम का स्कोर जा पहुंचा है 16 रन, 16 फॉर नो लॉस। पहला ओवर यहाँ पे प्रगति पर। 30 गज के दायरे में 2 ही खिलाड़ी मैदान सर्कल के बाहर होते हैं और इसी वजह से हम देख सकते हैं एक डीप पॉइंट हमें नजर आता हुआ। डी पॉइंट को फिर से एक बार अंदर सर्कल के अंदर शायद तैनात किया है। लॉन्ग ऑन और एक डीप मिड विकेट। ऑन साइड की दिशा में 2 फील्डर तैनात है। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट और उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर मिड ऑफ और एक शॉर्ट स्क्वायर लेग। इस तरह से फील्डिंग यहाँ पे जमाई है। जी हाँ, बहुत ही खूबसूरत यहाँ पे पुल, मगर जाहिद अंतुले के 20 कदम बाएं और 20 कदम दाएं, बिल्कुल रन गेंद जा नहीं सकती। उनके हाथों से रन चुराना नामुमकिन के करीब अक्सर देखा गया और फिर से एक बार यहाँ पे चतुराई के साथ लंबी चौड़ी दौड़ लगाई। उन्होंने उस गेंद को अपने हाथों में फील्ड करने में कामयाब हुए। उसी के साथ 1 ही रन बल्लेबाजों को इस बीच लेने का मौका। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बल्लेबाजी करने वाली टीम आमिर 11, बल्लेबाजी करने वाली टीम बल्लेबाजी करने वाली टीम आमिर 11, सुपर सिलेक्टर मानगांव। जी हाँ, चलिए फिर से एक बार हम चलते हैं। मानगांव 11 और आणि नडगाव या दोन्ही ही संघांचे संघनायक सर आपण टॉस करूया। मानगाव 11, मानगाव 11 आणि नडगाव दोन्हीही संघांचे संघनायक सर आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। नडगाव संघाचे कर्णधार आणि मानगाव 11 संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या। सामना सुरू आहे आणि मी वारंवार आपल्याला पुकार देतोय, या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे। नडगाव संघाचे संघनायक इथे आलेले आहेत। मानगाव 11 संघाचे संघनायक आणि नडगाव संघाचे संघनायक, चला आपण लवकरात लवकर टॉस करूया। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं।
जी हाँ, इस मरतबा स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई और अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 18 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पथ पर। फिर से एक बार वही चित्र और वही दृश्य। ऑफ स्टंप के बाहर ललचाते हुए गेंदबाज फैसल गेंद को घुमाना जानते हैं और सीमेंट विकेट होने के बावजूद बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को घुमा रहे हैं, मगर सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करना बेहद जरूरी है, वरना बीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 17 रन और फैसल ने पहली गेंद पर बड़ा झटका दिया था, मगर उसके बाद 2 लगातार वाइड गेंदें। जी हाँ, इस मरतबा देखिए ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ तेजी के साथ आ रही थी। इमरान सर वहां पे थोड़े से फंबल हुए, उसका फायदा मिलता हुआ दोनों भी बल्लेबाजों को। दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन यहाँ पे चुरा लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 21 पर। जीतने के लिए फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 58 रनों की जरूरत सुपर सिलेक्टर मानगांव को। 5 ओवर का यह मुकाबला। जी हाँ, इस मरतबा आदेश ने कहीं और खेलने की कोशिश की थी, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और शॉर्ट पॉइंट की दिशा में कैच दबकने का मौका था। गेंद हवा में थी, उस गेंद के नीचे आने की कोशिश में चूक गए, थोड़े से दूर रहे और इसी के साथ हालांकि शोएब ने पुरजोर कोशिश की थी, मगर तकदीर वाले रहे आदेश सोनार। इस बीच 1 रन जरूर मिला और दूसरी बार खेलने का मौका यहाँ पे आदेश के पास, क्योंकि आदेश ने तो यहाँ पे जान छोड़ दी थी। चकमा दिया था फैजल ने, अपने फिरकी के जाल में फंसा लिया था, मगर फील्डिंग यहाँ पे फिर से एक बार कुछ थोड़ी सी खराब नजर आ रही है। आहा, फिर से एक बार सामने से घुमाया है। कमाल की गेंदबाजी, वेरी वेल डन, लाजवाब गेंदबाजी, सुपर्ब गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। इस ओवर में देखिए मात्र सिंगल के ऊपर निर्भर रहना पड़ा बल्लेबाजों को। इस बीच आओ देखा ना ताओ, आदिल गजगे बरसे है, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घ सत्रह रन खर्च हुए थे, मगर इस ओवर में फैजल बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे थे। पहले 5 गेंदों में उन्होंने मात्र 5 रन खर्च किए थे, मगर अंतिम गेंद के ऊपर ओवर पिच गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया। ऑफ स्टंप के बाहर से उसे लपेटा और हवा में उछाल कर खेला। हवाई फायर हमें देखने को मिला 6 रन के लिए। कुल मिला के 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 14 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। हालांकि ये बल्लेबाजी करने वाली टीम को जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए और फाइनल में प्रवेश करने के लिए 12 रन के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे। इस बीच नए गेंदबाज आए हैं जाहिद अंतुले। अबदानी जी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। अब यहां से 30 गज का दायरा पूरी तरीके से हट जाएगा और इसी वजह से गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज भी यहां पे राहत की सांस जरूर लेंगे। अब यहां से 4 रन मिलना इतना आसान नहीं होगा। हवाई फायर करने होंगे, गेंद को हवाई सफर करवानी होगी।
जी हाँ, हवा में खेलने की गलती और मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और बड़ा झटका आदेश, सोनार मैदान से बाहर। आदेश सोनार निराश और नाराज मन से बाहर आते हुए, जिन्होंने 3 गेंदों का सामना किया और मात्र 2 रन अपने टीम के लिए जोड़े। शुभम ने भी मात्र 2 रन अपने टीम के लिए योगदान दिया, मगर आदिल यहाँ पे बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए 2 छक्के और 1 चौके की सहायता से आदिल ने अब तक 19 रन जोड़े हैं और नॉन स्ट्राइकिंग एंड पर अभी अभी जो बल्लेबाजी करने के लिए नमूदार हो चुके हैं मोहसिन नदाफ, उनके साथ कुछ बातचीत की उन्होंने। मोहसिन नदाफ स्ट्राइक एंड पर खेलने के लिए तैयार होते हुए, मगर जाहिद जो कि 48 साल के हो चुके हैं, उसके बावजूद पहली गेंद पर अपने फिरकी के जाल में फंसा गया। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद। मोहसिन नदाफ के सामने बिंदी गेंद करना इतना आसान नहीं होता, मगर जाहिद के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है और एक्सपीरियंस की वजह से हर एक बल्लेबाज और बल्लेबाजी करने वाले उनकी शैली को जानते हैं। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, क्या वहां पे जाहिद पहुंचेंगे? जाहिद ने पुरजोर कोशिश की, जद्दोजहद करते हुए दिखाई दिए, मगर गेंद तक नहीं पहुंच पाए और इसी की वजह से मोहसिन नदाफ यहाँ पे बाल बाल बच गए हैं। 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। रनों की संख्या हो चुकी है 29 रन। हालांकि अभी भी सफर बहुत दूर है। उनतीस रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इस मरतबा आदिल ने खेला है। ओहो, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में कैच टपकने का मौका था, 2 हाथों के बीच में से ब्रश करती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर। जाहिद ने पहले 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था और 1 सफलता अपने नाम की थी। ये दूसरी सफलता नाम करने का मौका उनके पास था, मगर उनके संग सहकारी उस कैच को लपकने में असफल रहे और उसका पूरा फायदा मिलता हुआ सुपर सेलेक्टर मानगांव और आदिल गजगे को। 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार जाहिद। जी हाँ, अच्छी गेंद, सेंसिबल क्रिकेट, बहुत ही खूबसूरती के साथ कॉपी बॉक्स स्टाइल से खेला हुआ ये कवर ड्राइव हमें देखने को मिला। आदिल गजगे जब तक मैदान में रहेंगे, ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में होगा। ये गेंदबाजी करने वाली टीम भी जानती है, क्योंकि एक सेंसिबल क्रिकेटर है, किस तरह से मैच को बनाया जाता है, किस तरह से मैच को जीता जाता है, ये वो बखूबी जानते हैं। एक गेंद अभी भी आना बाकी है। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी 12 रन की औसत से यहाँ पे रन तो बंद रहे हैं, मगर उसके बावजूद आने वाली 12 गेंदों में भी 12 रन की औसत से रन बनाने होंगे। जाहिद फिर से एक बार। जी हाँ, इसमें तब सीधे उंगली से घी नहीं निकलता, तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है। मगर देखिए, आउटफील्ड के खराब होने के कारण यहाँ पे दूसरा रन बल्लेबाजों ने जैसे वैसे मुकम्मल कर लिया है। 4 रन मिलने की संभावना थी। बैड लक रहे, बदनसीब रहे बल्लेबाज मोहसिन नदाफ। और इसी के साथ अब यहाँ पे ओवर की समाप्ति हो चुकी है। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं।
और आने वाली 12 गेंदों में अब जीतने के लिए 20 रनों की जरूरत। 10 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। बल्लेबाजी करने वाली टीम ने शुभम जाधव और आदेश सोनार जैसे ऊपरी क्रम के बल्लेबाजों को खोया है। अब सारी दारोमदार, सारी जिम्मेदारी इन दो बल्लेबाजों के ऊपर, आदिल गजगे और मोहसिन नदाफ। क्या यहाँ पे अपनी टीम को जीत दिलाने में कामयाब होंगे? सवाल निशान जरूर है। और अब ये मैच बहुत ही कांटे का होता हुआ रोमांचित करने वाला ये मैच। चौथे ओवर के लिए अब नए गेंदबाज, कौन से ऐसे गेंदबाज होंगे जो ये क्रूशल ओवर में अपनी टीम को वापसी दिला सकते हैं? इस बीच नए गेंदबाज आए हैं फैसल, जिन्होंने दूसरे ओवर में कमाल की गेंदबाजी की थी, शानदार गेंदबाजी की थी। 11 रन उन्होंने खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता किया था। वही फैसल पहली 5 गेंदों में उन्होंने मात्र 5 रन खर्च किए थे, मगर अंतिम गेंद थोड़ी सी खराब ओवर पिच हाफ वॉली बनाकर आदिल गजगे ने उसे उड़ाया था डीप मिड विकेट के ऊपर से। ओहो, अच्छी गेंद और उसे पहले अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, मगर अंतिम क्षणों में अपने स्ट्रोक को चेंज किया उन्होंने और ढीले हाथों के साथ ढकेलना चाहते थे कवर की दिशा में, मगर गेंद बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी। 1 रन का इजाफा। इस 1 रन के साथ 39 रन ऑन स्कोर बोर्ड, 39 रन। जी हाँ, मौसीम ने आउट देखा ना ताओ, सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा छक्का। पैंतालीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। नडगाव टीम या संघाला विनंती आहे, आपला निर्णय काय आहे? आपला निर्णय कळवायचा आहे नडगाव। 45 रन ऑन स्कोर कार्ड। फैसल को आसमान दिखाया है, बॉलर के सर के ऊपर से शानदार छक्का मोहसिन नदाफ के बल्ले से। ओहो, दूसरी गेंद के ऊपर चकमा दिया था। अच्छी वापसी फैसल की। फैसल ने इस ओवर में काफी, इस मैच में काफी प्रभावित किया है। 2 गेंदें खराब जरूर थी, मगर बाकी सभी गेंदों के ऊपर बल्लेबाजों को बांध के रखा और यहां पे समा भी बांधा है। आहा, फास्टर वन करने की कोशिश में लाइन से भटके। वाइड का इशारा अंपायर जी का, अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। फैसल कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे, सोच रहे थे, मगर उसे एग्जीक्यूट नहीं कर पाए। आहा, ये तो शानदार, ये तो शेन वॉन की याद ताजा करती हुई गेंद 2 टांगों के बीच में से निकल गई। कमाल की गेंद थी। 8 गेंदें 12 रनों की जरूरत। अगर एक बड़ा स्ट्रोक आता है तो बल्लेबाजों के लिए आसानी होगी, और यहां पे एक अगर विकेट आता है को गेंदबाजों को आसानी हो सकती है, मगर इस मरतबा फिर से एक बार लेग स्टंप के बाहर। विकेट के पीछे बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग, क्योंकि लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद जब बल्लेबाज भी सामने होते हैं और विकेट कीपिंग करना आसान नहीं होता, मगर उस विकेट कीपर की तारीफ तो बनती है। फिर से एक बार जबरदस्त चकमा दिया है, बार बार लगातार यहां पे चकमा देते हुए। जबरदस्त गेंदबाजी। एक छक्का लगने के बाद 3 गेंदें यहां पे बिंदी की है। फैसल ने कमबैक किया है। अंतिम 1 गेंद इस ओवर की। इस ओवर में मात्र 9 रन खर्च किए हैं फैसल ने। अब अंतिम 1 गेंद है। क्या अंतिम गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा? क्या अंतिम गेंद के ऊपर यहां पे विकेट आएगा? क्योंकि ये गेंद बहुत ही मूल्यवान होगी। ओहो, जबरदस्त, शानदार, अप्रतिम, अद्भुत, ऑस्टनिशिंग, आश्चर्यकारक। अब 6 गेंदें बची है और 11 रनों की जरूरत।
मैच पैरेलल चलता हुआ, समांतर रूप से चलता हुआ, यहां से कहना बहुत ही मुश्किल कि कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, फाइनल में कौन सी टीम प्रवेश करेगी, क्योंकि 11 साढ़े 11 का औसत यहां पे जरूरी था और बल्लेबाजों ने वो मेंटेन किया है और गेंदबाजों ने भी उसे मेंटेन किया है। हालांकि पहले ओवर में मार्क्स काफी खर्चीले रहे थे, तब ऐसा लग रहा था कि यह मैच आसानी के साथ आमिर 11 सुपर सिलेक्टर मानगांव के पक्ष में जाएगा, मगर उसके बाद फैसल ने कमबैक किया। जाहिद अंतुले ने तो सबसे अच्छी गेंदबाजी की, उन्होंने 10 रन खर्च किए, मगर फैसल ने फिर से एक बार बहुत ही बढ़िया अपनी टीम को कमबैक करते हुए चौथे ओवर में मात्र 9 रन खर्च किए थे। अब यहाँ पे 11 रन रखे हैं अंतिम ओवर के लिए। अंतिम ओवर लेके आए हैं नए गेंदबाज। मुनव्वर आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से आखिरी ओवर लेके, निर्णायक ओवर। फराज आए हैं अपना निजी पहला ओवर लेके। जी हां, इस मरतबा अंपायर जी का वाइड का इशारा। उस गेंद को देखेंगे, चेक करेंगे, टटोलेंगे और जो भी सही निर्णय होगा वो सही निर्णय यहाँ पे आएगा। हम सभी थोड़ा सा इंतजार करेंगे इस फैसले का। एक एक गेंद बहुत ही कीमती है, एक एक रन बहुत ही मौल्यवान है। एक एक रन से मैच को जीता जा सकता है या एक एक रन से मैच हारा जा सकता है, और इसी वजह से इस निर्णायक मोड़ पर तीसरे अंपायर का निर्णय। तो तीसरे अंपायर का डिसीजन क्या होगा? वाइड का इशारा आ चुका है। तो फील्ड अंपायर का निर्णय बहुत ही सही था। उन्होंने हालांकि तीसरे अंपायर के लिए भी, जी हाँ, यहाँ पे 1 बाउंस का भी इशारा दिया है गेंदबाज फराज को। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 48 रन। मजेदार यहाँ पे मैच होता हुआ। आदिल गजगे स्ट्राइक एंड पर सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए गए थे, टिक कर यहाँ पे खेल रहे हैं। मैच विनिंग पारी क्या खेलेंगे? जी हाँ, लॉफ्टेड कवर ड्राइव, शानदार ब्रांडेड आदिल गजगे। पांच गेंदे और 6 रनों की जरूरत। चांडवे टीम ने, जन्नत 11 चांडवे टीम ने सही मायनों में समा बांध के रखा है, क्योंकि सुपर सिलेक्टर मानगांव एक बड़ी टीम जानी जाती है, उनके सामने खेलना इतना आसान नहीं था। जी हां, फिर से एक बार उड़ाया है, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए।